ओम नमः शिवाय। श्री सद्गुरुनाथ महाराज की जय। परम पूज्य गुरुदेवता श्री कलावती माता की जय। जय राधे कृष्ण, जय गोपाल कृष्ण, श्री गुरुदेव दत्त। ओम नमः शिवाय। आजचा अनुभव खूप सुंदर वसुंधरा भोसले म्हणून आहेत, त्यांनी हा अनुभव शेअर केला पुण्यामधून. तर ताई म्हणतात माझा जन्म पुण्याचाच आहे, माझं सासर माहेर दोन्हीही पुणे आहे म्हणतात. आणि म्हणजे माझं लग्न होऊन आज आता 11 वर्ष झाली म्हणत होत्या ताई. आणि म्हणजे माझ्या लग्नाच्या आधी एक 4 वर्ष मी आईंच्या मार्गामध्ये आले. म्हणजे जवळ-जवळ 15 वर्ष झाली आईंच्या मार्गात आहेत त्या. आणि म्हणजे मी सांगायला लागले असं 15 वर्ष म्हणजे त्यांनी सांगितलं ना 11 वर्ष लग्नाला झाली आणि त्याच्या आधी 4 वर्ष ते आईंच्या मार्गात. त्यांनी काय असं बोलले नाहीत, पण मी असं काउंट करून सांगितलं, की 15 वर्ष जवळ-जवळ ते आईंच्या मार्गात आहेत. तर वसुंधराताई म्हणत होत्या, की मी ज्यावेळेला आईंच्या मार्गात आले, त्यावेळी नुकतीच माझी आई एक्सपायर झालेली होती आणि त्याच्यानंतर मी आईंच्या मार्गामध्ये आले. म्हणजे असं झालं की म्हणजे माझं कॉलेज नुकतंच संपलेलं होतं म्हणतात. आणि कॉलेज नुकतंच संपलेलं होतं. माझं BSc झालेलं होतं. आणि कॉलेज संपल्यानंतर अचानक आई गावी गेलेली होती, म्हणजे आजीकडे गेलेली होती, आईच्या आईकडे गेलेली होती. आणि तिथंच अचानक तिला अटॅक आला आणि आई गेली म्हणतात. म्हणजे घरी पण नाही गेली ती, तिकडं ती माहेरीच तिचं शेवट झाला म्हणतात. आणि त्यावेळेला मला इतका मोठा धक्का बसला, की अचानक आईचं सगळ्यांनाच धक्का बसला. का तर मी पण अजून शिकणारी होते आणि भाऊ नुकताच सर्व्हिस लागलेलं होतं, म्हणजे भावाला. आणि लग्न सर्व्हिस लागल्यानंतर लगेचच त्याचं लग्न झालेलं होतं. म्हणजे अगदी वर्षसुद्धा झालेलं नव्हतं सर्व्हिस लागल्यानंतर त्याला. आणि लगेच त्याचं लग्न झालेलं होतं. आणि आईनं भावाचं लग्न तेवढं बघितलं, पण असं वाटलं नव्हतं. आई अगदी व्यवस्थित होती म्हणतात. आणि त्याच्यानंतर ज्यावेळेला म्हणजे आईच्या माहेरी आम्ही सगळेजण गेलो वगैरे. आणि तिथून आल्यानंतर का तर आईचं इतकं अचानक जाणं झालं. बाबांना मोठा धक्का बसला, मला मोठा धक्का बसला. भाऊ त्याच्या प्रपंचामध्ये अगदी थोडासा हे झालेला होता, सेटल झालेला होता थोडा. पण आम्हाला मात्र दोघांना फार सावरणं कठीण झालेलं होतं. का तर आई आजारी होती, किंवा आईला काही त्रास होता असं काहीच नव्हतं. आणि अचानक तिचं असं जाणं झाल्यामुळं मला मला तर ते खूपच म्हणजे न पटणारी गोष्ट होती. मला असं वाटायचं की आई आहे आणि ती कुठेतरी माहेरी तिच्या गेलेलीच आहे. आणि ज्यावेळेला पण ते आठवायचं त्यावेळेला अक्षरशः मी बाबांना सावरू का स्वतःला सावरू. मी खूप जर डिस्टर्ब झाले किंवा मला काहीतरी त्रास व्हायला लागला किंवा मला जास्त रडताना बघून बाबा फार जास्त आणि हळवे व्हायचे. हे ह्या गोष्टींमुळं मी स्वतःला सावरायला लागले. पण मला ते सावरणं खूप कठीण चाललेलं होतं म्हणतात त्या. का तर माणूस आजारी पडून मग ते गेलं तर तेवढंसं काही वाटत नाही, की बाबा आजारी होतं वगैरे असं. पण ते अचानक जर गेलं तर खूप मोठा धक्का बसतोय. आणि मग त्याच्यानंतर माझ्या मैत्रिणीच्या एका ह्याच्यावरनं म्हणजे सांगण्यानं मी आईंच्या मार्गात आले. म्हणजे ती मला असंच बरेच वर्ष आमची काही भेट नव्हती म्हणतात. त्या ताई म्हणत होत्या. का तर मी स्कूलमध्ये असताना ती माझ्यासोबत शिकायला होती म्हणतात. पण त्याच्यानंतर ज्यावेळेला तिला समजलं, त्यावेळेला ती आवर्जून भेटायला आली. आणि मला माहिती नव्हतं ती आईंच्या मार्गात वगैरे आहे किंवा आईचं काही करते वगैरे असं काही माहिती नव्हतं. त्यावेळेला तिचा माझा मग नंतर कॉन्टॅक्ट नंबर दिला गेला. त्याच्यावरती आम्ही फोनवरती बोलायला लागलो. आणि फोनवर बोलता-बोलता ती बऱ्याच गोष्टी असं बोलायला लागली, की हे जाणं वगैरे प्रत्येकाचं ठरलेलं आहे. फक्त आपणच विसरतोय, की मृत्यू हा येणार आहे आणि तो कधी कुणाला कसा येईल काही सांगता येत नाही. मग ते तरुण असू दे, म्हातारं असू दे, किंवा कसंही असू दे. आजारी असू दे किंवा अगदी ठणठणीत असू दे. जर मृत्यू येणार असेल, तर तो कुठल्याही रूपात येणार. अगदी तो धडधाकट माणूस असला, तरी कुठल्याही कारणानं तो जाणार.
तर हे आपण विसरतोय की मृत्यू हे सत्य आहे, असं ती बोलायची म्हणतात मला. आपण विसरतोय की मृत्यू हे सत्य आहे आणि हे ज्यावेळेला आपण सतत लक्षात ठेवतोय की कधीही कुणालाही मृत्यू येऊ शकतोय. मग ते तरुण असू दे किंवा म्हातारा असू दे. ॲक्सिडेंटमध्ये बरेच लोकं जातात. ती मला बोलायची प्रत्येक वेळेला फोन केल्यावर, "नको आईचं सारखं हे करू. आईचं आयुष्य तेवढंच होतं आणि तू जर यातनं बाहेर पडली नाहीस, तर तू बाबांच्या सहवासाला आणि काहीतरी मुकशील वगैरे आणि त्यांना किती त्रास होत असेल. तुझं उद्या लग्न तर होईल, पण त्यांचा पूर्ण जोडीदार गेलाय, आयुष्याचे साथीदार गेले, तर तू त्यांना आता साथ दे, त्यांना सावर." हे ती बऱ्याच वेळेला सांगायची आणि तिच्या तोंडातून बऱ्याच वेळेला आईंच्या गोष्टी ज्यावेळेला बाहेर पडल्या, की म्हणून आपण भजन केलं पाहिजे. कधी मरण येईल सांगता येत नाही. त्याच्या आधीच जन्माचं थोडं सार्थक केलं पाहिजे. थोडंफार भजनानंदी झालं पाहिजे, थोडंफार भजन केलं पाहिजे, थोडंफार नामस्मरण केलं पाहिजे आणि ह्या गोष्टी आयुष्यात इतक्या महत्त्वाच्या आहेत. हे माणसाच्या आयुष्याच्या शेवटापर्यंत एक एक जणांना कळत नाही आणि मग मला आईसाठी खरंच खूप वाईट वाटायला लागलं. ज्यावेळेला मी सतत सारखी तिच्याशी कॉन्टॅक्टमध्ये यायला लागले, तिचं वरचेवर येणं जाणं व्हायला लागलं, त्यावेळेला मग मला खूप आईसाठी वाईट वाटायला लागलं. अरे खरंच आईला म्हणजे खरंच कुठंतरी अध्यात्म वगैरे ह्या गोष्टी कुठं नाही मिळाल्या आणि आयुष्यात अध्यात्म म्हणजे खूप जास्त महत्त्वाचं आहे, हे तिच्या बोलण्यातून ज्यावेळेला लक्षात आलं. आता मरणानंतर काय? मरणानंतरचा प्रवास कसा असेल? मरणानंतर आपल्याला आपले कर्म, मग कर्म म्हणजे फक्त आपण चांगले केलेले कर्म नाही, आपण ह्या जन्मात आलेलो आहे. माणसाचा जन्म 84 लक्ष योनीनंतर माणसाचा जन्म मिळतोय. तर तो जन्म मिळालेला असतोय. ह्या एकाच जन्मात आपण आराधना करून म्हणजे आपण देवाप्रित्यर्थ जी पण आराधना करू, त्या गोष्टी सगळ्यात जास्त महत्त्वाच्या असतात. प्रपंच वगैरे ह्या गोष्टी एक संसारिक म्हणून आपल्याला ह्या गोष्टी जास्त महत्त्वाच्या वाटतात. पण आपण माणूस म्हणून जन्माला आलोय, तर सगळ्यात मोठं ध्येय जे असतंय, ते असतंय की तुम्ही परमार्थ साधणं. का तर दुसऱ्या कुठल्याही म्हणजे जन्मामध्ये, कुठल्याही योनीमध्ये आपल्याला देवाची भक्ती करता येत नाही. हे सगळं मला तिच्याकडून समजायला लागलं. तिनं मला गीता वाचायला दिलेली होती, म्हणतात भगवद्गीता. ते पण मी वाचनाला सुरुवात केलेली होती. आईंचं मग तिनं मला छोटी-छोटी प्रकाशनं दाखवली, जी आपण वाचतोय. ती प्रकाशनं वगैरे, तर ती मला त्यावेळी माझं ग्रॅज्युएशन पण कंप्लीट झालेलं होतं. तसं काही जॉब वगैरे करायची गरज पण नव्हती आणि बाबांकडे लक्ष देणं खूप महत्त्वाचं होतं. का तर सतत आता त्यांच्यासोबत कुणीतरी असणं गरजेचं होतं. का तर मी जॉब करायला लागले. का तर माझा भाऊ त्याच्या फॅमिलीमध्ये होता, म्हणजे त्यांनी दुसरीकडे राहत होते दोघंजण. तर मग मला असं वाटायला लागलं, म्हणतात की बाबा पण म्हणायला लागले, "नको आत्ता जॉब करू वगैरे." तर मला असं ते जाणवायला लागलं की त्यांच्यासोबत राहावं असं त्यांना वाटतंय. तर मग म्हणून मी जॉबसाठी काही ट्राय नाही केलं, म्हणतात त्या. आणि मग त्यावेळी वेळ असल्यामुळं मग मी प्रकाशनं सगळी आईंची वाचून काढली. अगदी सगळी प्रकाशनं मी वाचून काढली आणि लकीली तिचं घर म्हणजे आम्ही भेटलोच नव्हतो. शाळेनंतर म्हणतात आम्ही कधी भेटलो नव्हतो. पण लकीली तिचं घर माझ्या घरापासून अगदी 40-45 मिनिटाच्या अंतरावर होतं, म्हणतात. त्यामुळं कधीतरी महिन्यातून वगैरे 2 महिन्यातून असं तिचं माझं भेटणं व्हायला लागलं. 8-15 दिवसांमधून कधीतरी फोनवर बोलणं व्हायला लागलं. पण तुम्हाला सांगू, म्हणतात, ज्यावेळेला प्रकाशनं वाचायला लागली, बोधामृतसारखं ज्यावेळेला पुस्तक मी पुस्तक नाही सॉरी ग्रंथ म्हणावा लागेल, तर ज्यावेळेला मी ते वाचलं, त्यावेळेला बोधामृत वाचताना खूपशा प्रश्नांची उत्तरं मला मिळाली, म्हणतात. आणि मी बाबांना पण बोलले. माझे बाबा पण चांगल्या म्हणजे जॉब करून रिटायर्ड झालेले होते, म्हणतात, बँकेमधून. त्यामुळं बाबा पण असे काही हे नव्हते, म्हणतात. बाबांना ज्यावेळेला मी पुस्तक वगैरे दाखवलं की बाबा हे बघा वगैरे असं म्हणून, तर बोधामृत त्यांनी पण वाचून काढलं. त्यांना पण छान वाटलं आणि ते अचानक एक दिवशी बोलले, "आपण आणूया का यांचा फोटो वगैरे घरी?" असं अचानक त्यांच्या तोंडातून गेलं आणि मग मी मंदिरला गेले माझ्या मैत्रिणीसोबत. मला आवडणारा एक फोटो आणला आणि तो फ्रेम वगैरे करून घरी बसवला. ज्या दिवशी ते घरी बसवलं,
त्या दिवशी म्हणतात सोमवार होता. म्हणजे आईंचा फोटो ज्या दिवशी आम्ही घरी आणला तयार करून, तर त्या दिवशी सोमवार होता आणि पहिल्यांदा आम्ही तो देव्हाऱ्यामध्ये ठेवून दिला आणि देव्हाऱ्यामध्ये ठेवला आणि माझे बाबा बोलले, "आज सोमवार आहे, तर हार वगैरे काहीतरी घेऊन येतो." आणि बाबा मार्केटमध्ये जायला निघाले. मग मी म्हटलं भाजी वगैरे पण आणा म्हणून मी त्यांना लिस्ट करून असं मालाची दिली आणि अगदी पायऱ्या उतरले नाहीत खाली. तर ते म्हणजे एक 5-6 पायऱ्या उतरले असतील आणि त्यांना चक्कर यायला लागल्या असं वाटायला लागलं. चक्कर यायला लागले असं वाटायला लागलं त्यामुळे ते रिटर्न आले आणि मला बोलले की मला ना चक्कर यायला लागलेली आहे. तर मला नाही जावंसं वाटतंय. तर मी म्हटलं चक्कर यायला लागले. तुम्हाला काही वेगळं होतंय का? काही वाटतंय का? काही दुखतंय का? म्हणजे मी खूप घाबरले आणि मला असं उगीच मनात आलं की अरे आजच तर आईंचा फोटो आणलाय आणि असं का व्हावं? आणि बाबा तर आईंसाठीच हार वगैरे आणायला चाललेले होते. तर मला ते खूप मनाला लागलं. मी म्हटलं, "आणा मी जाऊन येते." तर बाबा घाबरल्यासारखं करायला लागले. "नाही तू नको जाऊ. तू थांब. दुसरं कुणाला तरी आपण पाठवू." मग मला जरा त्यानंतर तर मला जरा जास्तच भीती वाटायला लागली म्हटल्या त्या, की असं का अचानक हे बोलायला लागलेत, की म्हणजे मला पण का जाऊ देत नाहीयेत? मग ह्यांचं काही दुखतंय का? मग मी खोदून विचारले, "तुमचं काही दुखतंय का?" तोपर्यंत आमच्या ज्या कामवाल्या मावशी आहेत म्हणतात त्या आल्या. आणि आम्ही जास्त काही घरातल्या गोष्टी त्यांच्यासोबत त्यांच्यासमोर बोलत नव्हतो. बाबा मी बेडरूममध्ये गेलो आणि मी बोलले बोलले त्यांना, "तुमचं काही दुखतंय का? तुम्हाला काही होतंय का?" तर "नाही मला काही होत नाहीये, पण तू घरीच राहा." आणि मग ते हार आणायचं राहून गेलं म्हणतात त्या आणि मग मी म्हटलं, "जाऊ दे आता संध्याकाळी वगैरे थोडंसं." मग मी म्हटलं, "दवाखान्यात वगैरे जाऊन यायचं आहे का?" तर "नाही, नाही असं काहीच नाही. फक्त थोडंसं चक्कर वगैरे आल्यासारखं वाटलं. तर काही नाही तसं काही प्रॉब्लेम नाही आहे." मग मी म्हटलं थोडंसं आता मावशी काम करतील तोपर्यंत मी नाश्त्याचं वगैरे बनवून घेते. नाश्ता करा आणि झोपून द्या. तर ठीक आहे बोलले ते आणि तुम्हाला सांगू खूप लवकर फोटो आणलेला होता. म्हणजे आम्ही आदल्या दिवशीच आणलेला होता. पण देव्हाऱ्यात ठेवला तो सोमवारचा ठेवलेला होता. मग ते खूप लवकर फोटो आणलेला होता. खूप लवकर पूजा झालेली होती त्या दिवशी. पण मन खूप अस्वस्थ होतं आणि मग मनात कुठेतरी वाटायला लागलं, "अरे आज आईंचा फोटो लावलाय, तर एक प्रसन्नता जाणवायला पाहिजे. आपल्याला असं का जाणवायला लागलंय? बाबा असे गेले आणि लगेच रिटर्न आले. असं नाही व्हायला पाहिजे होतं आणि आपण जर खरंच मनापासून करायला लागलोय, तर त्यांनी मग आपल्याकडे बघितलं पाहिजे. असं का मग ह्यांनी केलं?" असं मी आईंच्यावर संशय घेतला. असं वाटायला लागलं असं नाही करायला पाहिजे होतं आईंनी. मग तोपर्यंत म्हणजे मी असा विचार करतच नाश्ता वगैरे बनवला आणि त्या ताईंना थोडा खायला दिला आणि माझ्या लक्षात आलं नाही, की आपण प्रसाद दाखवला पाहिजे वगैरे आणि तो मी डायरेक्ट नेऊन बाबांना का तर ते पहिलाच दिवस होता आणि माझ्या मनात तेच विचार होते, काही माझ्या डोक्यात आलं नाही आणि मी ते शिरा बनवला. खरं तो मी बाबांना आणि त्या ताईंना दिला आणि मी प्रसादच दाखवायचं विसरून गेले. आणि त्याच्यानंतर बाबांनी ज्यावेळेला प्रसाद खायला घेतला सॉरी ते शिरा खायला घेतला, त्यावेळेला ते बोलले की "देवाला पण थोडासा दाखवलास का?" आणि मग माझ्या एकदम लक्षात आलं, अरे मी दाखवलाच नाही आहे. तर मी म्हटलं, "अहो मी नाही दाखवला." तर बोलले, "मी नाही खाल्लेलं अजून आणि तू दाखव देवाला." आणि मी ज्यावेळेला ते शिरा दाखवायला गेले, आईंना म्हटलं, की "आईनं शिरा प्रसाद आज पहिल्यांदा आमच्या घरात गोड काहीतरी तुम्हाला खायला द्यायला लागले. पण माझं मन खूप उदास आहे." असं मी बोलले. आईनं बोललं, "माझं मन खूप उदास आहे. मला असं प्रसन्न वाटत नाही आहे. तुमचा फोटो आणलाय मी, लावलाय, पण मला प्रसन्न वाटत नाही आहे. मग काय उपयोग? आपण जे करतोय ते मनाच्या समाधानासाठी, प्रसन्नतेसाठी करत असतोय. तर ह्या गोष्टींनी मला का समाधान मिळत नाही आहे मग? ह्या गोष्टीनं का घरात एक पॉझिटिव्हिटी किंवा आपण म्हणतोय ना, काय मनाला समाधान का वाटत नाही आहे?" असं मी आईंना बोलले म्हणतात. मी शिरा दाखवला आणि बाबांना तो नेऊन दिला म्हणतात. बाबांना ज्यावेळेला शिरा दिला खायला, त्यांनी तो शिरा खाल्ला आणि बोलले, की "मी थोडंसं झोपतो." पण ते नर्व्हस वाटत होते. कुठेतरी आतनं ते घाबरलेत किंवा काय दुखतंय का? असं त्यांच्या चेहऱ्यावरनं मला ते जाणवत होतं. मी ते शिरा आणला, शिऱ्याचा प्लेट आणली. ते खाईपर्यंत मी तिथंच उगीचच गप्पा मारत काहीतरी बसलेले होते. मी खाल्लं नव्हतं.
आणि मी परत किचनमध्ये आले. मला खावंसं वाटेना म्हणलं. मी प्लेटमध्ये घालून घेतलं, पण मी ते तसंच ठेवलं आणि थोडंसं म्हटलं नामस्मरण वगैरे करूया का? तर नाही, पण ते मनच होत नव्हतं. मग मी आईंचं एक पुस्तक काढलं. आता लक्षात नाही म्हणतात, पण मी एक पुस्तक काढलं आणि मग मी ते वाचायला सुरुवात केली म्हणतात. आणि थोड्या वेळानं बाबा उठून आले आणि मला बोलले, "जाऊन ये तुम्ही, थोडंसं बरं वाटतंय." तर मी म्हटलं, "नको आता, ऊन व्हायला लागलेलं आहे. नको आता, झोपून घ्या. संध्याकाळी बघू, आणूया आपण हार." असं मी बोलले म्हणतात. परत ते जाऊन झोपले आणि तुम्हाला सांगू, म्हणजे काहीच कारण नाही. म्हणजे असं काही कुणाला सांगितलंय किंवा काही कारण नाही. पण आमच्या शेजारच्या म्हणजे फ्लॅट, जे आमच्या शेजारचा फ्लॅट होता, तर त्यांच्यात कुणीतरी पाहुणे आलेले होते आणि पाहुणे आलेले होते, तर त्यांनी इतकी सारी फुलं आणलेली होती. म्हणजे गावाकडून आलेले होते, ते पाहुणे म्हणतात. इतकी सारी फुलं आणलेली होती. तर त्यांनी अचानक आमचे बेल वाजवले. मी म्हटलं, "काय काय काम आहे का?" तर आम्ही जास्त कधी असं नाही, म्हणजे कॉन्टॅक्ट कधी नव्हता जास्त म्हणतात. पण ते आले आणि म्हटलं, त्या बोलल्या, "अगदी पिशवी गच्च भरून अगदी फुलं होती ताजी त्याच्यामध्ये आणि त्याच्यामध्ये तुळशी होत्या" म्हणल्या. आणि ते अगदी भरगच्च असं ते फुलं त्यांनी घेऊन आले आणि मला बोलले, की "वसुंधरा, तुम्हाला फुलं वगैरे हवी आहेत का?" का तर माझे रिलेटिव्हज आले, त्यांनी खूप फुलं आणलेत. आणि मग मला असं वाटलं, अरे म्हणजे खूप चांगलं झालं. तर मी म्हटलं, "अहो, मला ना हार हवाच होता आज, पण ना बाबांना थोडंसं चक्कर यायला लागली म्हणून मी नाही हे केलं, त्यांना नाही पाठवलं. तर बरं झालं तुम्ही दिली. तर मी ह्याचे पैसे देते, थांबा," बोलले. तर ते म्हटले, "अगं नको, पैसे कशाला? खूप फुलं आणलेली आहेत त्यांनी गावाकडून." तर मी म्हटलं, "अहो नको, पण मी देवाला आज घालणार आहे." तर मग मी त्या बोलल्या, "असू दे, मग एक ₹5 दे." पण त्यांनी इतकी सारी फुलं दिलेली होती म्हणल्या. आणि मग मला खूप भारी वाटलं ती गोष्ट आणि त्याच्यामध्ये खूप ताज्या तुळशी होत्या म्हणल्या. तर मग मला खूप खूप म्हणजे खूपच ते भारी वाटलं आणि मग मी त्यांना ₹5, ते त्या घेतच नव्हत्या. तर मग मी म्हटलं, त्या बोलल्या, "काहीतरी द्यायचं आहे म्हणून ₹5 दे." आणि त्यांनी ते हे केलं आणि बोलल्या, "बाबांची तब्येत बरी आहे का?" तर "हां, बरी आहे." आणि त्यांचा ना आमचा जास्त काही कॉन्टॅक्ट नव्हता कधी, म्हणजे होतं कधीतरी जाता येता बोलायचं वगैरे, पण त्या आमच्या घरी कधी आलेल्या नव्हत्या किंवा आम्ही त्यांच्या घरी कधी म्हणजे गेलेलो नव्हतो. का तर म्हणजे खूप जास्त वर्ष नव्हती झाली आली, त्या येऊन म्हणतात राहायला. खूप असं काही जास्त वर्ष झालेली नव्हती. 1-1.5 वर्ष झाले असतील म्हणतात त्या येऊन राहायला. ते म्हणजे रेंटवर होत्या त्या. तर त्यांनी ते फुलं दिली आणि बाबा झोपलेले होते. मग मी काय केलं, सगळी फुलं स्वच्छ केली. का तर कुठून आलेली असतात, तर मी सगळी फुलं स्वच्छ केली. अगदी कागदावर वगैरे पसरवून ठेवली आणि तुम्हाला सांगू म्हटलं, मी म्हटलं, आपण स्वतःचा हार करावा असं वाटत असेल कदाचित आईंना आणि म्हणून आईंनी हे केलं असेल. आणि म्हणजे तुम्हाला सांगू, ते जे करायला लागलेले होते, मी अगदी मनापासून करायला लागले होते. मी आईंची शपथ घेऊन सांगते, असं त्या बोलल्या. खूप मनापासून मी करायला लागलेले होते आईंचं त्या काळामध्ये. आणि मला खूपशा माझ्या मैत्रिणीच्या गोष्टी पटायला लागलेल्या होत्या, की खरंच जन्माचं काहीतरी सार्थक केलं पाहिजे. त्याच्यासाठी आपल्याकडून अध्यात्म ही गोष्ट घडली पाहिजे. आयुष्यात अध्यात्म खूप महत्त्वाचं आहे. ही गोष्ट मला तिची पटायला लागलेली होती. पण जे मन उदास होतं, ते नंतर थोडंसं मनाला असं वाटायला लागलं, अरे आपणच हार करावा असं वाटत असेल आईंना म्हणून हे केलं. मग मी ते फुलं वगैरे थोडंसं सुकू दे म्हणून हे केलं, म्हणजे पाण्यात घातलेली होती, थोडंसं हे केलं, थोडंसं आणि खूप सुंदर फुलं त्यांनी दिलेली होती म्हणतात, खूप ताजी होती. आणि तुम्हाला सांगू म्हणतात, मग ते ताई वगैरे गेल्या आणि मग मी शिरा खाऊन घेतला. ते फुलं बघितल्यानंतर शिरा खाऊन घेतला, पुस्तक ठेवून दिलं आणि मी हार करायला घेणार अजून, तोपर्यंत बाबा उठले म्हणतात. आणि बाबा उठले आणि
त्यांनी मला हाक मारली. हाक मारल्यानंतर मी घाबरले आणि परत म्हणजे उगीचच मनात काहीतरी संशय आणि मी परत लगेचच गेले. "काय झालं बाबा?" तर ते बोलले, "तू हार आणलास का?" तर "नाही." तर मला असं जाणवल्यासारखं झालं, की "तू हार घेऊन आली आहेस घरी आणि मला हार घालायला आईंना बोलवायला लागली आहेस." तर मी बोलले, "नाही हो बाबा, हार नाही आणला. मी कशाला जाऊ तुम्हाला सोडून." पण आपल्या ते समोर राहतात ना, त्यांनी खूप सारी फुलं दिली आहेत. असं बोलले. अरे होय का? आणि मग मला ते तसं स्वप्न पडल्यासारखं झालं, की आणलाय हार आणि आपण घालायला लागलोय. तर ती म्हणली, अहो नाही मी आता बसणारच होते करायला." "होय का? थांब मी आलो." असं बोलले ते आणि त्यांनी हातपाय धुतले आणि बाबा पण हार करायला बसले आणि खूप सुंदर म्हणतात त्या मला मला वाटतं जवळ-जवळ 4-5 हार तयार झाले म्हणतात आमच्या सगळ्या देवांना वगैरे, आईंच्या फोटोला खूप सुंदर आणि एक दरवाजाला पण हार आपोआपच म्हणजे आता काही इतके सारे तर हार आम्ही आणलेच नसते, पण आई पहिल्यांदा आल्या तर अगदी दरवाजासुद्धा सजला म्हणल्या. चौकटीला खूप सुंदर हार तयार झाला. इथे आपण चौकटीला लावतो ना, तसं खूप सुंदर हार तयार तिथं पण झाला. आणि मी असं छोटे-छोटे हार हे केले आणि सगळ्या देवांना अगदी व्यवस्थित झाले आणि सगळं हे झाल्यानंतर फक्त तुम्हाला सांगू 2च फुलं शिल्लक राहिलेली होती. म्हणजे सगळे हार तयार झाले आणि 2च फुलं शिल्लक राहिलेली होती. तर ते का माझ्या लक्षात आलं नाही, पण ते अशीच राहिलेली होती म्हणतात 2 फुलं. तर मी म्हटलं इकडं आईंच्या फोटोवर ठेवून देऊ आपण ती फुलं आणि तर बाबा बोलले, "ठीक आहे." आणि हीच कशी काय 2 राहिली गं? असं ते बोलले हसत-हसत. आणि तसंच आम्ही केलं, की आईंच्या फोटोवर दोन्ही साईडला दोन्ही फुलं ठेवून दिली म्हणतात. आणि खूप छान त्याच्यानंतर खूप छान वाटायला लागलं, की कदाचित आईंना हेच पाहिजे असेल आणि त्याच्यामध्ये आम्ही तुळशी पण घातल्या. खूप म्हणजे पहिल्यांदाच असा हार मिळाला नसता. हे नंतर कुठेतरी फीलिंग यायला लागलं आणि मग वाटायला लागलं, की काहीतरी गोष्टी जे करतात ते काहीतरी आपल्या चांगल्यासाठी करतात असं असेल आणि त्याच्यानंतर बाबा पण चांगले उठून वगैरे आले. तर कदाचित त्यांनी फुलं दिली असती आणि मग परत हार आणला असता तर आपल्याला वाईट वाटलं असतं, की "अरे, एवढी फुलं आधी दिली असती तर आपण घरी केलं असतं." असं वाटलं असतं म्हणून कदाचित आईंनी हे केलं. असं वाटलं आणि मला खूप छान वाटायला लागलं मग. आणि ज्यावेळेला आईनं हार घातला तुम्हाला सांगू बरोबर म्हणजे 12 वाजायच्या आधी आमचा हार वगैरे सगळं तयार झालेलं होतं म्हणतात आणि सगळ्या देवांना त्या दिवशी हार. मग मला असं कुठेतरी प्रसन्नता वाटायला लागली आणि बाबांच्या तोंडून अचानक निघालं, "अरे, हे त्यांचं प्लॅनिंग होतं का, की मला नको सगळ्यांना हार घाला, अगदी चौकटसुद्धा सजवा." आणि मग मला खूप छान वाटलं म्हणतात. मी रांगोळी पण काढली. मी कधीतरी रांगोळी काढायची, पण त्या दिवशी रांगोळी काढली आणि अगदी म्हणजे घराला तोरण वगैरे सगळंच आणि खूप छान पद्धतीनं मग मला असं खूप भारी वाटलं आणि मग बाबा बोलले की आता आपण हे केलंय एवढी छान देव्हारा सजला आहे, तर बालोपासना करू चल. आणि मग खूप भारी वाटलं. मी ना लगेच म्हटलं, "थांबा बाबा, तुम्ही नको म्हणत होता मगासपासून तर मी नाही गेले, पण निदान खाली दुकानातून तरी जाऊन येते." तर बाबा बोलले, "ठीक आहे, जाऊन ये जा." तोपर्यंत त्यांनी दिवा वगैरे लावला. खूप छान बाबांनी अगदी अगरबत्तीचा वगैरे सुगंध सॉरी दरवळावा असं धूप वगैरे सगळीकडे लावला आणि मग मी ज्यावेळेला आले, मिठाई घेऊन आले म्हणला. मला खूप भारी वाटलं आणि मी खालून जाऊन मिठाई घेऊन आले आणि मिठाई ठेवली आणि त्या दिवशी आम्ही दोघांनी बालोपासना केली म्हणतात. तो दिवस मला ना खूप खूप आजही लक्षात आहे म्हणतात आणि आम्ही दोघांनी मिळून त्या दिवशी बालोपासना केली आणि बालोपासना अगदी 12च्या आत ह्या सगळ्या गोष्टी झाल्या बरं का त्या म्हणत होत्या. दुपारी 12च्या आत ह्या सगळ्या गोष्टी झाल्या आणि खूप छान वाटलं म्हणतात त्या दिवशी आणि मग खूप मस्त स्वयंपाक म्हणजे असं काहीच ठरलेलं नव्हतं. पण ते माझ्या मनातली शंका दूर करण्यासाठी आईनी ही गोष्ट घडवून आणली म्हणतात आणि मग खूप छान फोडणीचा भात वगैरे आणि बासुंदी आणली नंतर. बाबांनी स्वतः जाऊन घेऊन आले म्हणतात नंतर. बासुंदी घेऊन आली. मी पुऱ्या बनवल्या, फोडणीचा भात बनवला आणि खूप छान आईंना नैवेद्य पण दुपारचा झाला म्हणतात.
आणि आम्ही खूप छान जेवण केलं त्या दिवशी. आणि 4-5 वाजता बाबा बोलले, "आपण जायचं का आज मंदिरमध्ये?" तर मी बोलले, "नको, आजच तर आईंचा फोटो आपण घरी आणलाय, तर आपण घरीच काहीतरी करू." आणि मग तुम्हाला सांगू, आम्ही पहिल्यांदा कधीच नव्हती केलेली, पण त्या दिवशी पहिल्यांदा नित्योपासना आमच्या घरी आम्ही केली म्हणतात. म्हणजे कधीच नाही, पण नित्योपासना आम्ही त्या दिवशी केलेली होती. आज तागायत माझा नित्योपासनेचा नेम चालू आहे म्हणतात. आणि खूप छान ते दिवस गेले. त्याच्यानंतर खूप परीक्षा पण झाल्या. ते म्हणजे 2 वर्षानंतर म्हणतात इतके वाईट प्रसंग आलेले होते. तर अक्षरशः त्यावेळेला वाटायला लागलं की नाही, देव नाहीयेच. म्हणजे 2 वर्ष इतकं आईंनी छान साथ दिलेली, ती विसरायला झाली आहे, असं ते दिवस होते म्हणतात. खूप वाईट, खूप म्हणजे खूप वाईट. माझ्या भावाचं आणि माझी भावाची मिसेस, माझी भाऊजाई जी आहे, तिचं माझं रिलेशन इतके खराब झाले. आणि त्याच्यानंतर खूप वाईट रीतीनं नातं तुटल्यासारखं झालं. आणि खूप मानसिक त्रास झाला. बाबांची तब्येत खालावायला लागली. आणि मला असं वाटायला लागलं की पैसा आहे, करतेस तर काय झालं? बाबाच आहेत ना, तुझे पण बाबाच आहेत ना, करतेस तर काय झालं? असं त्याचं मत होतं भावाचं. आणि मला असं वाटत होतं त्यांना पण कुठेतरी जबाबदारी थोडी उचलली पाहिजे. कधीतरी बाबांना दवाखान्यात नेलं पाहिजे, कधीतरी बाबांचं बघितलं पाहिजे. आणि बाबांची तब्येत 2 वर्षानंतर खूप खालावायला लागलेली होती म्हणतात. आणि ह्या सगळ्यामध्ये एकतर बाबांची तब्येतीचं मला टेन्शन, आणि त्यात भावाचं नातं खूप खराब झालेलं. ह्या सगळ्या गोष्टींचा खूप मनस्ताप व्हायला लागला. देव नाही आहेच, आई नाही आहेतच, असं हे व्हायला लागलं. पण उपासना चालू होती, त्यात काही खंड झालेला नव्हता म्हणतात. आणि मग त्याच्यामध्ये खूप स्ट्रेस यायला लागला. उपासनेमध्ये मन नव्हतं. करत होते, पण त्यावेळेला मन नव्हतं, खरंच नव्हतं म्हणतात. ते आधीचे जे दिवस होते ते नव्हते म्हणतात. उपासना खूप सुंदर झालेली होती, पण काहीतरी प्रारब्धाचे भोग अचानक आले. आणि उपासना चालू असताना सुद्धा तो त्रास व्हायला लागला म्हणतात. इतका त्रास भयानक होता म्हणतात त्या की एकतर आपण म्हणतो ना, आजारपणं आणि दवाखाना मागं असेल, त्यावेळेला खूप मनस्थिती वाईट असते. आणि बाबा म्हणजे अचानकच घाबरायचे, उगीचच घाबरायचे. मला असंच होतंय, मला तसंच होतंय. मग मी पुस्तक वाचन वगैरे करायला द्यायची, ते पण करायचे, पण तरीसुद्धा त्यांना समाधान वाटत नव्हतं म्हणतात. असं काही हे वाटत नव्हतं. तर त्यावेळी मग म्हणतात, मला असं कळेना की उपासना पण करतायत हे, मी पण करते. काही उपासनेमध्ये खंड आहे असं पण नाही आहे. मग का हे असं होतंय? मग का आईंनी असं, आणि इतकं म्हणजे भावाचं आणि माझं नातं तर इतकं टोकाला जाऊन तुटणं, आणि आमच्या दोघांमध्ये वितुष्ट आलेलं बघून ते तर जास्तच बाबांना ते त्रास व्हायचा त्या गोष्टीचा. ते खूपच खचले जायचे की "अरे, तुम्ही व्यवस्थित राहा. माझे किती दिवस राहिलेत. तुम्ही नका असं करू." आणि मग बाबांना माझ्या लग्नाचं पण टेन्शन यायला लागलं, आणि असं वाटायला लागलं, माझं काहीतरी होऊ दे गं. माझं काय मत होतं की माझं जर समजा लग्न झालं, तर हा व्यवस्थित नाही सांभाळणार बाबांना, असं माझं ते मत झालेलं होतं. तर ते बोलायला लागले, "आपण स्थळं बघूया तुझ्यासाठी, आणि माझं काय व्हायचंय ते होऊ दे. तू लग्न करून तुझ्या घरी सुखानं राहा." मला त्या गोष्टी इतक्या त्रासदायक व्हायला लागलेल्या होत्या म्हणतात. मला सुचायचं बंद झालेलं होतं, की माझं जर लग्न झालं तर बाबांना कोण व्यवस्थित बघणार? आणि तो तर अगदी फिरकतच नाहीये वगैरे असे प्रकार चालू झालेले होते. फोन उचलत नव्हता आमचे. कधी बाबांना बघायला येत नव्हता. ह्या सगळ्या प्रकारांमधून खूप मनस्ताप व्हायला लागला म्हणतात. आणि स्थळं बघायची सुरू झाली, तरी माझ्या आईला काही सख्ख्या बहिणी वगैरे काही नव्हत्या. आई एकटीच होती. मामा वगैरे कधीतरी हे करायचा. तर तुम्हाला सांगू म्हणतात, आई ज्यावेळेला होती त्यावेळेला मामा सारखे यायचे, पण त्यांचं नंतर येणं कमी झालं. पण मामांनी माझ्यासाठी खूप चांगलं स्थळ काढलं म्हणतात. ते आईंच्या कृपेनंच निघालं बरं का म्हणतात. आणि पुण्यातच ते हे का तर त्यांनी मुद्दामच त्या पद्धतीनंच हे केलं, मामांनी बघताना. का तर माझ्या बाबांची कंडिशन अशी आहे, तर मुलगी जवळ असेल तर लगेच बघता येईल तिला,
आई बाबांना वगैरे म्हणून त्यांनी पुण्यातलं स्थळ काढलं. आणि तुम्हाला सांगू माझं पहिलंच ते होतं स्थळ जे होतं ते बघायला आलेलं. आणि पहिलं स्थळ म्हणजे 1.5-2 वर्षाचा तो 1.5 वर्ष तरी म्हणता येईल. खूप त्रासदायक होते ते. आणि म्हणजे 1.5-2 वर्षात पण ते त्यात माझं लग्न ठरलं. आणि मग खूप टेन्शन यायला लागलं का तर अरेंज मॅरेज आपण काही जास्त नाही हे करू शकत. घरचं खूप चांगलं होतं, माझे मिस्टर इंजिनियर. आणि खूप सगळं चांगलं. पण असं वाटायला लागलं की अरे आता हे लोक काय माहिती बाबांना कितपत व्यवस्थित हे करतील वगैरे. तर तुम्हाला सांगू माझं लग्न ठरलं. माझ्या लग्नाच्या वेळेला तेवढा भाऊ आला. आणि सगळं व्यवस्थित झालं लग्न वगैरे. पण धाकधूक होती. बाबांना म्हटलं तर तुम्ही एकटे कसं राहणार. तर मामानी माझ्या बाबांना घेऊन गेले. माझ्या मामानी बाबांना थोडे दिवस घेऊन गेले. म्हटले तुझं होऊ दे थोडंसं लग्न वगैरे. म्हणजे तुझ्या परिवारामध्ये एक 5-6 महिने तुझं तू व्यवस्थित राहा. मी बाबांना घेऊन जातो. आणि तिथं काही नाही, मामी वगैरे आहे, आम्ही बघेन बाबांकडं, तू नको काळजी करू. आणि बाबा गेले म्हणजे मामाच्या गावी. आणि 5-6 महिने मला खूप, ते पण 5-6 महिने मी नवीन होते त्या घरामध्ये. तर ते पण 5-6 महिने खूप त्रासाचे होते मला. म्हणल्या मी बाबांशी बोलायचे वगैरे. घरी सगळं चांगलं होतं, काही असं त्रास होता वगैरे